नमस्कार, मी शुभम राज. SP9 मराठीच्या 0 ते 100च्या आणखी एका नव्या एपिसोडमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. प्रत्येक वेळी या 0 ते 100च्या एपिसोडमध्ये आपण विविध क्षेत्रातले मान्यवर, दिग्गज, प्रसिद्ध उद्योगपती, यशस्वी उद्योजक अशा अनेक लोकांची आपण मुलाखत या माध्यमातून घेत असतो. आजही अशीच एक व्यक्ती माझ्यासोबत आहेत, ज्यांनी 21 वर्ष निरंतर ज्योतिषशास्त्र आणि टॅरोट कार्ड रीडिंग म्हणजे विशेषतः टॅरोट कार्ड रीडिंगच्या माध्यमातून लोकांच्या अनेक समस्यांचं समाधान त्यांना दिलेलं आहे. सर्वप्रथम मी डॉक्टर केतना सेठ यांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. मॅडम, SP9च्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्ते, स्वागत आहे तुमच्या स्टुडिओला आणि तुमच्या कामाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन. तर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मॅडम 21 वर्ष झालं या माध्यमातून म्हणजे टॅरोट कार्ड रीडिंग आणि त्याला जोडूनच असलेल्या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून अनेक लोकांना मार्गदर्शन करतात त्यांच्या समस्यांच्या वरती. लोकांना अनेक प्रकारच्या समस्या असतात. मग मॅडम मला सांगा की टॅरोट कार्डद्वारे जे तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता, टॅरोट कार्ड म्हणजे नेमकं काय आहे? आता तर सगळ्यांना माहीत आहे की टॅरोट कार्ड काय आहे, कारण खूप रील्स वगैरे लोक बघतात किंवा आता TV मध्ये किंवा केबलमध्ये किंवा यूट्यूबला बघितलं तर खूप टॅरो रीडर त्यांना दिसतात आणि त्यामुळे थोडंफार आता लोकांना माहीत आहे. पण ॲक्च्युली हे टॅरोट कार्ड इजिप्शियन पद्धती आहे भविष्य बघायची. आणि ज्यावेळी कुणाला काय वेळ नसेल माहीत, जन्मतारीख माहीत नाही, टाईम माहीत नाही आहे, प्लेस माहीत नाही आहे, जसं काय पूर्वीच्या काळामध्ये होतं की ज्यांना काही माहीतच नव्हतं, नुसतं 6 वाजता गाई जात होत्या चारायला त्यावेळी तू जन्मलास किंवा कृष्ण गोपाळाचा वाढदिवस होता पण तारखा माहीत नाही आहे. तर अशा वेळी त्या लोकांना जर काही समस्या झाला तर इजिप्शियन देशामध्ये ते लोक टॅरो कार्ड वापरत होते. म्हणजे हे काय जे पत्ते आहे त्याच्यावरती सांकेतिक कलर, चिन्ह आणि काही ना काही असे नंबर्स आहे, एक चित्र आहे ज्याच्या माध्यमातून त्यांना कळायचं की ह्यांचा पुढचा येणारा काळ कसा आहे. मग हे जे इजिप्शियन पद्धती आहे आणि हे जे टॅरोचा संच आहे 78 पत्त्याचा, त्याला आपण टॅरो कार्ड्स म्हणतो. आणि हे जे वाचायची पद्धत आहे किंवा ह्याच्यातनं जे भविष्याचं मार्गदर्शन करायची पद्धत आहे त्याला टॅरोट कार्ड रीडिंग त्याला आपण म्हणतो. आणि मी त्याच्यामध्ये 21 वर्ष झाले कार्यरत आहे आणि मला खूप चांगले अनुभव या टॅरो कार्डमधून मिळालेले आहे आणि क्विक रिझल्ट आहे. म्हणजे टॅरो कार्डमध्ये असं असतं की क्विक रिझल्ट आहे. क्विक रिझल्ट म्हणजे तुम्हाला आता एखादा प्रश्न आला आणि तुम्हाला आता असं वाटलं की माझ्याकडे कुंडलीच नाहीये तर मी कसं उत्तर, जन्म वेळ नाहीये, हा, आणि तुम्हाला असं वाटेल की मला आता उद्याचा उद्या उत्तर द्यायचं आहे किंवा तुम्ही एखादा इंटरव्ह्यू दिलाय, एखाद्या मुलाचं मॅरेजचं ठरवलंय आणि पुढचं काय होणार हे तुम्हाला माहित नाहीये, परंतु टॅरो कार्ड हे क्लिअर सांगतात की पुढं काय होणार आहे. इवन तुम्ही 1 दिवसाचं, 2 दिवसाचं, आठवड्याचं, महिन्याचं लाईफ प्रिडिक्शन टॅरो कार्डवरती घेऊ शकता. इन्स्टंट आहे. जसं आता इन्स्टंट फूडचा जमाना आहे तसा इन्स्टंट आन्सरचा जमाना टॅरो कार्ड आहे. एकदा भेटूनच आपण त्या प्रश्नाबद्दल एकाच वेळी म्हणजे पहिल्याच वेळी आपण त्यामधनं मार्ग काढू शकतो. हो, हे टेलिफोनिक कन्सल्टन्सी मी पूर्ण वर्ल्ड मध्ये करत आहे. अख्ख्या जगामध्ये टॅरो कार्डच्या माध्यमातून मी पोचलेले आहे कोल्हापुरात बसून. आणि ह्याचा रिझल्ट असं आहे की ज्या लोकांना मी प्रत्यक्ष भेटले पण नाहीये, ज्यांची मला चेहरे पण माहीत नाहीये, परंतु टॅरो कार्डच्या माध्यमातून, टेलिफोनच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून ते लोक मला 12 आणि 15 वर्ष कनेक्टेड आहे. मग एकदा जर हे तुम्ही रिडिंग घेतलं तर पुढचं रिडिंग तुम्हाला कंटिन्यू सातत्यानं जर घेतलं तर तुमच्या लाईफचे प्रश्न मी सॉल्व्ह करू शकते. आणि हे एक गाईडलाईन आहे. ह्याच्यामध्ये काही लाईफचे प्रश्न, लग्न होणार की नाही, लग्न टिकणार की नाही, हे सगळं क्विक आन्सर आहे. ज्या पार्टनर बरोबर तुम्ही प्रेम करता, तुमचा अफेअर चालू आहे, मग तो तुम्हाला खात्रीशीर आहे का नाही, तो तुमच्याबद्दल काय विचार करतो, हे टॅरो कार्ड तुम्हाला येस सर नो मध्ये क्लिअर सांगतात. म्हणजे पुढे होणाऱ्या घटनांपासून, ज्या घटनांपासून आपल्याला त्रास होऊ शकतो ते आपण आधीच त्याचं प्रिव्हेन्शन करू शकतो, त्याच्यापासून आधीच आपण. हो, आणि ह्याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला एखादी दुर्घटना होणार असेल तरी पण टॅरो कार्ड तुम्हाला त्याच्यामध्ये हिंट देतात आणि ते जर तुम्हाला प्रॉपर कोणी गाईड केलं किंवा तुम्ही टॅरो रीडिंग घेतलं तर तुम्हाला ती दुर्घटना टाळता पण येते. राजकारणामध्ये सिनेस्टार लोक, डॉक्टर लोक, वकील लोक, इंजिनियर लोक, वास्तुतज्ञ, न्यूमरॉलॉजिस्ट जे कुंडलीमध्ये बघतात त्या सगळ्यांना पण टॅरो कार्डची गरज पडते.
नक्कीच. म्हणजे फायनल डिसिजन ते टॅरो कार्ड वरती घेतात की मी जे सांगितलं ते होणार का नाही. म्हणजे समस्यांना खरं तर समस्या ह्या कोणा एकापुरत्या मर्यादित नसतात. म्हणजे एखादा गरीब आहे किंवा एखादा श्रीमंत आहे, एखादा उद्योगपती आहे, एखादा लहान मुलं आहे, समस्या हा वेळ काळ बघून येत नाही आणि वय पण बघून येत नाही आणि एखाद्याची परिस्थिती पण बघून येत नाही असं म्हणायला काही हरकत नाही. आणि SP9च्या दर्शकांना मला एक आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे की कोल्हापूरसह अन्य शहरांमध्ये सुद्धा TV आणि रेडिओ बरोबरच अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि खूप मोठ्या मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मॅडमना इन्व्हाइट केलं जातं. तिथं त्यांचे कार्यक्रम मोठे मोठे होतात आणि त्यातूनही लोकांना खूप फायदा झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि महिलांसाठी मला खूप उत्सुकता असते की एका महिलांना कुणी फसवलं हे ज्योतिषशास्त्र अंधशास्त्र म्हणून किंवा त्यांना मिसगाईड केलं, त्यांच्याकडनं पैसे लुबाडले, त्यांच्यावरती काही क्रिया करणीबाधा केली, तर त्याच्यातनं जर सावरायचं असेल तर एक लेडीज दुसऱ्या लेडीजकडे सेफली जाऊ शकते. आणि माझं टॅरो रीडर होण्याचं काम हेच होतं की मला लोकांना मार्गदर्शन करायचं होतं आणि मला अशा ठिकाणी करायचं होतं की जिथे लोक फसतात. आणि मग हे क्षेत्र निवडलं की ह्याच्यामध्ये आपण ऍटलिस्ट महिलांना तर सावरू शकतो. मॅडम एक प्रश्न मला मनामध्ये उपस्थित होतोय की लोक फसतात कशी किंवा काय वेळ असते ती नेमकी, काय होतं त्यावेळी, काय वाटतं तुम्हाला? 2 प्रक्रिया आहे. एक तर तुम्हाला कुणावरती अंधश्रद्धा असेल बरोबर किंवा कोणी तुम्हाला रेफरन्स दिलं असेल, त्यांनी खूप कौतुक केलं असेल त्या व्यक्तीचा, तर तुम्ही फसतात. आणि काही लोक त्यांचे मीडिएटर असतात जे त्यांचा प्रचार करतात, त्याच्या माध्यमातून फसतात. किंवा हिप्नोटिझम, तुमच्यावरती हिप्नोटिझम केलं जातं किंवा तुमच्यावरती अशी काही ब्लॅक मॅजिक प्रक्रिया पण होऊ शकते की ज्याच्यामुळे तुम्ही त्यांच्या संपर्कात आला की तुम्ही त्यांचा जे म्हणेल ते जे पाहिजे ते त्यांना द्यायला सुरुवात होतात. लाखो रुपये लोकांनी लुटवलेले आहे या शास्त्रावरती आणि काही लोकांना रिझल्ट आलेत, काहींना नाही आले. ज्यांना नाही आले ते शिव्या देतात. अगदी बरोबर. एखाद्याचे पैसे समजा वाया गेले आणि नाहक त्रास सहन करावा लागतो आणि तितका वेळ आणि ती मानसिकरित्या जी गुंतवणूक झालेली असते एखाद्या गोष्टीमध्ये की बाबा माझा प्रश्न आता सुटणार आहे किंवा हे मला सोडवतील, त्या अपेक्षा मनामध्ये एखाद्याबद्दल त्या क्रिएट होतात आणि माणूस फसला की मग त्याच्याकडे पश्चाताप करण्याशिवाय काही पर्याय नसतो. ह्याच्यामध्ये जागरूकता पाहिजे. पहिला तर तुम्ही कुणाला विचारायला जाता, तुमचे जेव्हा तुम्ही नेगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह थिंग्स गुप्त गोष्टी कुणाला शेअर करायला जाता, तर ते जायचा अगोदर तुम्ही विचार करा की मी कुणाजवळ माझं घरातली सगळी गोष्ट सांगत आहे किंवा विचारायला जात आहे, ती व्यक्ती योग्य आहे का, तिच्याकडून माझी फसवणूक होणार नाही का, आणि ती साधर्मिक किंवा सात्विक आहे का. पहिला तिचं चरित्र बघा, ती कशी आहे, कसं आहे, कशी आहे, त्यांचं पूर्ण तुम्ही चरित्र काढू शकता की मागच्या काळामध्ये ते कसं संघर्ष करून वरती आलेत का अचानक वरती आलेत. आणि पैसा हा सगळ्यांना द्यावा लागतो, एनर्जी एक्सचेंज इवे कुठलंही काम होत नाही. पण एकदम मोठी रक्कम लुटण्याचा ज्यांचा धंदा आहे त्यांच्यासाठी ज्योतिषशास्त्र म्हणजे एक धंदा झालेला आहे. अगदी बरोबर. आणि हे धंदा बंद करायला पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये खूप लोकांची मेंटली पीस आपण काढून घेतो. आणि एक काम आहे, जर आता तुम्हाला पैसा त्याच्यामध्ये दिसला तर नंतर तुम्हाला त्यांची बददुवा लागते. आणि जेव्हा बददुवा लागेल तेव्हा त्यांची पण कामं होणार नाही, तुमची तर होणारच नाही. म्हणजे हे मी करत नाही. आम्ही स्वतः जैन असल्यामुळं आम्हाला त्या तत्वाच्या लॉजीनं मी जातो आणि खूप सात्विक पद्धतीनं मी क्वेश्चन आन्सर त्यांचे सोडवते की त्यांना त्रास पण होणार नाही. जिथं उपाय करायचा आहे तिथं गरजेचं आहे तिथं आम्ही सांगतो. अन्यथा त्यांना मंत्र जप आहे किंवा काही रेमेडीज आहे, घरगुती वस्तू आहे, काही चॅन्टिंग आहे आणि मेन आहे ते काउन्सिलिंग. एकदा तुमचं माइंड काउन्सिलिंग केलं तर तुम्हाला बाकीचे उपाय पण करायची गरज पडत नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये खरं तर काउन्सिलिंग हा खूप महत्वाचा पार्ट असतोय. बरोबर. मग मला एक सांगा मॅडम की तुम्ही या क्षेत्राकडे कसं वळलात? ऍक्च्युली मला असं होत होतं की मी काहीतरी करायला पाहिजे आणि मला असं होतं की माझा जन्म जो झालाय तो काहीतरी व्यर्थ जायला नाही पाहिजे. आणि मला कॅमेरा, पिक्चर, सिरियल, मोबाईलमध्ये येणं हे सगळं आवडायचं. पहिल्यापासून माझं इच्छा होती की मी TV मध्ये आणि रेडिओमध्ये काम करावं, पण तसा पद्धतीचं काही शिक्षण नव्हतं की मी त्या स्टेजला जाणार. पण हे जेव्हा मी शिकले तेव्हा समोरूनच मला TV पण मिळालं, रेडिओ पण मिळाला आणि हे पण मिळालं. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हा माझी इच्छा पूर्ण झाली. आणि कॅमेरा जेव्हा आपल्याला समोर येतो तेव्हा कुंडलीमध्ये राहू स्ट्रॉंग पाहिजे. आणि ज्याच्या कुंडलीमध्ये राहू स्ट्रॉंग आहे आणि तो एकदम योग्य स्थानामध्ये आहे, पब्लिक हाऊसमध्ये आहे, तर तुम्हाला कॅमेरा येणार म्हणजे येणार. हे फिक्स आहे. तुमचा पण राहू स्ट्रॉंग असल्याशिवाय तुम्ही या मीडिया क्षेत्रात नाहीये. आणि ह्याला अजून पॉझिटिव्ह करायचं असेल तर छोटे छोटे रेमेडी केले तर तुम्ही ह्याच्यामध्ये दीर्घकालीन टिकू शकता.
आणि माझी इच्छा महिलांना मदत करण्यासाठी होती, माझ्या फॅमिली मेंबर्सचा मदत करण्यासाठी होती. मी एवढं कधी विचार केला नव्हता की मी जगभर प्रसिद्ध होणार. पण आपण जे म्हणतो ना, सत्कर्माला आपल्याला वेग मिळतो, तसा मला वेग मिळत गेला आणि हळूहळू माझी स्थिरता वाढत गेली आणि मग मी त्याच्यामध्ये स्थिर पण झाले. मग समजा कॅमेरा समोर एखाद्याला भीती वाटत असेल, हा, तर मग त्यानं काय करायला पाहिजे? त्यानं कोणता उपाय करायला पाहिजे मॅडम? कॅमेरा समोर भीती वाटणं साहजिक आहे. ज्यांना सवय नाहीये त्यांना थोडंसं असं वाटतं की लोक काय म्हणतील. पहिला तर जेव्हा तुम्ही कॅमेरा समोर येता तेव्हा विसरून जावा की अवतीभोवती कोण आहे. तुम्हीच तुमचा कॅमेरा आणि तुम्हीच तुमचं बोलताय, ते एकदम फ्री माइंड न बोला. आणि ती जे भीती आहे ते भीती तुमचा केतुग्रह आहे. ओके, तुम्हाला फिअर आहे, मग तुम्हाला तो केतुग्रह पुढे जाऊन देत नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही टॅरो रीडिंग करू शकता की मला काय करायला पाहिजे. आता मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते. हे बघा, हेच कार्ड आलेलं आहे, दिसतंय तुम्हाला बरोबर. कार्ड मध्ये डोळ्यावरती पट्टी आहे आणि 2 तलवारी आहे. तर ह्याचा अर्थ काय? तुम्हाला हे नुसतं चित्र दिसतंय, पण ह्याचा मी अर्थ सांगते. हे 2 नंबरचं कार्ड आहे, चंद्राची आहे कार्डची नंबर 2. चंद्र दिसत आहे पण तो उलटा आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही कुठलंही काम करताना कॉम्प्रोमाइज वर काम करता. एकतर खड्ड्यात पडू नाही तर कॉम्प्रोमाइज करू. तर तुम्हाला असं वाटतं की खड्ड्यात पडण्यापेक्षा मी कॉम्प्रोमाइज केलेलं बरं. आणि डोळ्यावर पट्टी असल्यामुळे तुम्ही लोकांवरती अतिशय विश्वास ठेवा पण स्वतःवरती कॉन्फिडन्स नाहीये. तुम्ही तुमच्या मनाला जर हे डोळ्यावरची पट्टी काढली तर तुम्हाला रस्ता साफ दिसेल, दोन्हीकडे पाणी आहे इथं किंवा तिथं, तर तुम्ही दोन्हीमध्ये पडणार नाही, सरळ पाय उचलून समोर जाणार. म्हणजे या कार्ड्स मधल्या प्रत्येक डिटेल्स जे आहे इन डिटेल मध्ये त्या प्रत्येक गोष्टीला एक अर्थ आहे. आणि तुम्हालाही जर समजा कॅमेराची भीती वाटत असेल, खास करून युवा वर्गाला हा प्रश्न या प्रश्नाला सामोरं जावं लागतं, तर तुम्हालाही समजा कॅमेराची भीती वाटत असेल आणि कुठल्या गोष्टीची भीती वाटत असेल, आणखी कुठले प्रश्न असतील तर तुम्ही मॅडमशी संपर्क साधू शकता. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तर मॅडम मला सांगा की ही जी टॅरोट कार्ड रिडिंगची जी पद्धत आहे यातून कशा प्रकारे लोकांची मदत होत आहे? जसा तुमचा प्रश्न समजा एज्युकेशनचा आहे, रिलेशनशिप मध्ये आहे, हजबंड वाईफचे रिलेशन्स आहे, किंवा तुम्हाला काही मुलांचे करिअरचे प्रश्न आहे, तर जेव्हा त्याची मम्मी पप्पा किंवा स्वतः वैयक्तिक तो व्यक्ती जातक जेव्हा विचारतो की मला हा तळमळीनं प्रश्न आहे की माझं काम कसं होणार, माझं करिअर कसं होणार, जी आतनं तुमची तळमळ आहे ते व्हायब्रेशन मेथड आहे. जसा तुम्ही आता इथं बसून अमेरिकेला नंबर लावला मोबाईल मध्ये, 1 मिनिटात तो नंबर तिथे लागतो. तुम्हाला एक पण नंबर उडताना दिसला का की तो अमेरिकेपर्यंत कसा पोहोचला? नाही. मग ते काय आहे? ते एक एनर्जी आहे. आणि ही एनर्जी आहे ते कार्डच्या माध्यमातून तुमच्या माइंड मधनं माझ्या माइंड मध्ये ट्रान्सफर होते. मी पॉझिटिव्ह असल्यामुळं आणि आम्ही ध्यान धारणा वगैरे करत असल्यामुळं आम्ही ते लवकर कॅच करतो. आणि आम्हाला इंट्युशन पॉवर स्ट्रॉंग असल्यामुळेच या क्षेत्रात आहे. तर इंट्युशन पण येते की या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असं असं होणार आहे. काही चित्र बघितल्या लगेच कळतं की पुढची घटना अशी होणार आहे. त्याची एक स्टोरी तयार होते आणि त्याच्यामधनं आम्ही तुम्हाला गाईड करतो. आणि हे इजिप्शियन शास्त्र आहे ते पूर्ण व्हायब्रेशन मेथडनं चालतात. आणि व्हायब्रेशन पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला पॉझिटिव्ह आन्सर मिळतो. जर खेळ म्हणून या कार्डाकडे बघितलं तर तुमची फसवणूक कार्ड पण करू शकतात. नक्कीच मॅडम. खरं तर इंट्युशन नावाचा हा जो एक प्रकार आहे तो खूप म्हणजे महत्त्वाचा मानला जातो. रोजच्या जीवनामध्ये आपल्याला म्हणजे ह्या गोष्टीची खरोखर कल्पना पाहिजे की आपण काय करतोय. समजा कुणाबरोबर डील करायचं आहे, कुणाबरोबर काय बोलायचं आहे, समोरचं खोटं सांगतोय, फसवतं, तर ह्यावेळी इंट्युशन नावाचा प्रकार आणि ही इंट्युशन नावाची पॉवर खूपच गरजेचे आहे असं म्हणाल काय हरकत नाही. पण तुम्ही मॅडम एसपीनाईनच्या दर्शकांना सांगा इंट्युशन हे नेमकं काय आणि ते कशा प्रकारे तुम्हालाही यामध्ये मदत करते. आता तुमचा जर नेपच्यून ग्रह, शुक्र ग्रह आणि राहू कुंडलीमध्ये जर स्ट्रॉंग असेल तर तुमचं इंट्युशन पॉवर खूप चांगलं असते. तुम्ही काही लोकांना असं पण बघितलं असणार आहे की एक व्यक्तीला तुम्ही बघता आणि त्याला बघून लगेच एक जजमेंट येते तुम्हाला की ही व्यक्ती बरोबर नाही वाटत, मला त्याच्याबरोबर जास्त वेळ बसायचं नाहीये. आणि तिथंच जर समोर अमिताभ बच्चन आला तर तुम्ही काय करणार? तासन तास उभा राहायला तयार आहे. कारण तिचं एनर्जी, त्याची पॉझिटिव्हिटी आणि त्या व्यक्तीचा ओरा तो तुमच्यावरती इफेक्ट केलेला आहे. म्हणजे इंट्युशन पॉवर अशी आहे, एकतर माइंडमध्ये कुणाबरोबर तुम्ही गृहीत धरलेला आहे की ही व्यक्ती अशीच आहे तर त्याच्याबरोबर तुमची इंट्युशन नेगेटिव्हच येणार. जर एखाद्या काम मध्ये तुम्ही नेगेटिव्हच बघितलं की हे मला काम जबरदस्ती करावं लागत आहे, मला पोटा पाण्याची सोय आहे म्हणून मी करतोय पण माझं मन नाही आहे, तर ते तुम्हाला काम रॉंग इंट्युशन देणार आणि तुम्ही थोड्या दिवसांना ते काम सोडून जाणार. म्हणजे तुमची स्थिरतेकडे ती इंट्युशन कट होते. आणि इंट्युशन पॉवर जर तुम्हाला वाढवायची असेल तर थोडं सात्विक राहणं,
मंत्र जाप करणं, अध्यात्माकडे थोडी ओढ असणे आणि सत्वचन किंवा सत्य बोलण्यावरती जास्त विजय मिळतो. मग ते जर तुम्ही पाळलं तर इंट्युशन पॉवर चांगला होतो. बाकी आहे ते कार्ड रिडिंग. मग कार्ड रिडिंग मध्ये कसं असते, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर एक एक कार्ड तुम्हाला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह देत असते. हे आहे ते एंजल्स कार्ड आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण रिडिंग झाल्यानंतर तुम्ही जेव्हा एक पत्ता काढता तुमच्याकडनं, तर त्यावेळी हे पत्त्यामध्ये एक मेसेज असतो आणि हे कार्ड्समध्ये जो मेसेज असतो त्याच्याबरोबर एक रेमेडी असते, तो तुम्हाला तंतोतंत लागलेला असतो. म्हणजे पूर्ण हे रिडिंग केल्यानंतर, हे वाचल्यानंतर तुम्हाला कळते की मला हेच पाहिजे होतं. मग हे आन्सर तुम्हाला त्याच्यामध्ये मिळते. असे कार्डचे भरपूर डेक्स आहे, भरपूर त्याच्यामध्ये बनवलेले आहे आणि याच्यामध्ये आता नवीनता पण खूप आहे. आता हे न्यूमरॉलॉजिकल कार्ड आहे. आता ज्याला आपण ज्योतिषशास्त्र म्हणतो त्याच्यामध्ये न्यूमरॉलॉजी आलं, अंकशास्त्र, ज्योतिष, कुंडली, ग्राफॉलॉजी, सिग्नेचर, हिलिंग, टॅरो कार्ड, वास्तू सगळं त्याच्यामध्ये आहे. मग हे सगळं जर येत असेल तरच तुम्ही एक गुड टॅरो कार्ड रीडर होऊ शकता, अन्यथा तुम्ही टॅरो रीडिंग करूच शकत नाही. नक्कीच. आता तुम्ही इथं नंबर बघितला, ह्या कार्ड मध्ये बघितलं तर इथं रोमन्स नंबर आहे. हे बघा, हे रोमन्स नंबर 6. बरोबर, अगदी बरोबर. मग तुम्हाला रोमन नंबर 6 कुणाला कनेक्टेड आहे, तर तुम्हाला ते एका मिनिटामध्ये कनेक्ट व्हायला पाहिजे की 6 नंबर शुक्राचा आहे, कन्या राशी आहे, तत्व कुठलं आहे, बेसिक तत्व त्याचं काय आहे. आता हे कार्ड जर तुम्ही आपण लवर्स कार्ड बघितलं तर हे लवर्स कार्ड कोर्ट कार्ड आहे. हे कोर्ट कार्ड असल्यामुळे की नाही फार पॉझिटिव्ह आहे. जर तुम्हाला हे रिडिंग मध्ये आलं आणि मुला मुलींचे लव्ह मॅरेज, अफेअर्स हे ह्याच्यावरनं समजतात पुढे जाऊन काय करणार आहे. मग ह्याच्या बरोबर जे कार्ड येतात त्या कार्डाची स्टोरी तयार होते. मग तुमचे व्हायब्रेशन आणि होणारी घटना एका वेळेमध्ये उत्तर देते. तुम्ही नंतर तुमच्या चांगला ऐकण्यासाठी किंवा फिरून फिरून जर प्रश्न विचारला की मला हा आन्सर तुमच्या आवडलेला नाहीये, माझ्या बरोबर असं काय होणार नाहीये, तसं नसते. तुम्ही एकदा प्रश्न विचारला, त्याच्या इथनं होय किंवा नाही एनर्जी लेवलला तुम्हाला आन्सर मिळाला, तो प्रश्न महिन्यापर्यंत तुम्ही रिपीट करू शकत नाही. पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता त्यावेळी दोन्ही ऐकायची तयारी पाहिजे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. जर निगेटिव्ह उत्तर आलं तर तुम्ही हरून जायचं नाही, पॉझिटिव्ह आलं तर एकदम हरकून जायचं नाही. आणि दोन्हीमध्ये तालमेल कसं बसवायचं हे आमचं काम आहे. नक्कीच. आणि काही वेळा मला रिडिंग मध्ये, आता समजा मी तुमचं रिडिंग घेत आहे तर मी तुमचे कार्ड ओपन केले, तर समजा तुमच्या कार्ड मध्ये असं बघितलं मी, तर तुमची आता मानसिक स्थिती अशी दाखवते की तुम्हाला इथं थोडंसं असं वाटतं की माझं मन शांत नाहीये किंवा मला अजून काम भरपूर करायचं आहे. तुम्ही खूप लोकांना मेसेज करता की आणखीन काय मी करू शकतो, काय करू शकतो, माझ्यासाठी काय काम आहे का, एक्स्ट्रा वर्क आहे का. तर ही जे तुमची एनर्जी आहे ती आता थोडीशी डिस्टर्ब आहे. आणि डिस्टर्ब एनर्जीला तुम्ही थोडंसं हिलिंग काउन्सिलिंग करून त्याला तुम्ही बरोबर करू शकता आणि हे इझिली होतं. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही कार्ड रिडिंग करता त्याच्यामध्ये हे कलर थेरपी पण आहे. आता हे कलर थेरपी तुम्हाला हे कलर दिसतो, ह्याच्यामध्ये पण येल्लो कलरची एनर्जी आहे, तसं बऱ्याचशा कलरची एनर्जी आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही बघा, लाल कलर आहे, ब्लॅक कलर आहे, ब्लू कलर आहे, हे कॉम्बिनेशन कलर आहे. तर या ज्या कलरचे जे कॉम्बिनेशन आहे तो एक एक ग्रहाला कॉम्बिनेशन आहे. समजा येल्लो कलर जास्त आलाय कार्ड रिडिंग मध्ये तर गुरुग्रहाचा कुठंतरी दोष आहे आणि कुठंतरी पॉझिटिव्हिटी आहे. मग हे तुम्हाला एका मिनिटामध्ये कॅच करायला यायला पाहिजे. नक्कीच. कुठली पण गोष्ट करायची म्हटलं त्याला अभ्यासाची आणि अनुभवाची जोड लागते आणि हे अभ्यासाची जोड लागते. हो, आणि हे अनुभवाशिवाय सिद्ध होत नाही. आता हल्ली कसं झालंय, उठ सूट पैसे कमावण्याचं, इझी मनी मिळवण्याचं साधन म्हणजे टॅरो कार्ड कडे बघितलं जातं. ज्यांना काय अनुभव नाही ते येस किंवा नो आणि 2-3 गोष्टी इकडच्या तिकडं सांगून, इकडं तिकडं 2-3 वस्तू विकायला ठेवून मग त्यांचं ते मार्गदर्शन करतात आणि 2, 5 हजार 10 हजार रुपये मिळवतात आणि त्यांना स्वतःला असं वाटतं की आम्ही मोठे टॅरो रीडर आहे. पण ह्याला एक साधना लागते. बरोबर. 21 वर्षाची तपस्या आहे. हे 2 वर्षामध्ये सिद्ध होणारी गोष्ट नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला वास्तू, न्यूमरॉलॉजी, कुंडली हे सगळ्याचा सतत अभ्यास चालू ठेवायला लागतो. असं नाही की एकदा शिकलं आणि बंद केलं. मी अजून पण शिकत आहे. नक्कीच नक्कीच. मॅडम, अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे की या चर्चेतनं असं वाटतं की मला हे टॅरोट कार्ड रिडिंग, नुसताच टॅरोट कार्ड रिडिंग हा वेगळा विषय नसून ह्याला कुठेतरी ज्योतिषशास्त्र आणि ग्रह तुम्ही सांगितल्याप्रमाणे ह्याची सुद्धा जोड या ठिकाणी आहे. ह्याला जोड आहे. आपण हे इंडियामध्ये जेव्हा आलं तेव्हा आपले तर इंडियन लोक हुशार आहे
आणि त्यांना ते माहित आहे की ऍस्ट्रॉलॉजीला जर मॅच करायचं असेल तर या काळामध्ये इंडियन ऍस्ट्रॉलॉजी थोडी ऍड करायलाच लागते. त्या लोकांना पण माहित आहे, पण ते लोक इंग्लिशमध्ये ऍड केलेलं आहे, त्यांना पण त्यांचा हिशोबानं त्यांनी केले. हे जे पिक्चर आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे लाठी बघता, स्वॉर्ड्स बघता, कुठे वॉर्ड्स आहे, कप्स आहे किंवा वँड्स आहे, मग ते तत्वाचे कार्ड्स आहे. म्हणजे याच्यामध्ये 4 तत्व आहे, वँड आहे, स्वॉर्ड्स आहे, कप्स आहे आणि पेंटाकल्स आहे. मग जे कार्ड ज्या तत्वाचं तुम्हाला असं येणार, आता हे त्याच्यावरती लिहिलेलं असते, काही वेळा लिहिलेलं नसते. आता हे डेव्हिल कार्ड, हे जे तत्वाचं कार्ड आहे हे शनीचं कार्ड आहे. आणि तुम्ही हे कार्ड बघितलं तर तुम्हाला असं भीतीदायक वाटते. आणि या काळामध्ये असं एनर्जी आहे की समोरच्या व्यक्ती जेव्हा विचार करतो त्यावेळी आपल्याला कळतं की त्याच्यावरती काही ना काही ब्लॅक मॅजिक आहे किंवा त्याच्यावरती कोणी करणी केलेली आहे किंवा तो स्वतः अतिशय डॅमेजिंग पार्टमध्ये आहे आणि त्याला जवळपास सुसाईडचे विचार येत आहे. मग असं पण काही लोकांच्या रिडिंगमध्ये आल्यानंतर मी त्यांना सावध करून त्या लोकांना काउन्सिलिंग व मार्गदर्शन करून पूर्ण रुळावर आणलेलं आहे. नक्कीच, म्हणजे एखादी पॉझिटिव्ह गोष्ट यातनं समोर आली तर आपण त्याच्यासाठी पण सजग राहू शकतो, आपली एक्साइटमेंट कंट्रोल करू शकतो, कंट्रोल ठेवू शकतो. ही खरोखर महत्वाची गोष्ट आहे. हरकायचं नसतं असं खरं तर म्हणलं जातं आपल्या ठिकाणी. आणि जरी निगेटिव्ह आलं तरी त्या गोष्टीसाठी पण आपण सजग होऊ शकतो. ती गोष्ट घडायला नको, वाईट घटना घडायला नको म्हणून आपण एक सावधगिरी बाळगू शकतो. ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही जितके पॉझिटिव्ह बनत जाल, एका दिवसामध्ये कोणी पॉझिटिव्ह होत नाही किंवा टॅरो रिडिंग केल्याने उद्या तुमच्यामध्ये चमत्कार होणार असं होणार नाही. त्यामुळे तुम्हाला सतत आमच्याकडे यावं लागतं किंवा आमचा काउन्सिलिंग सेशन आहे तो तुम्ही फोनवरती कंटिन्यू करू शकता. त्याच्यातनं पुढं जेव्हा तुम्हाला मार्गदर्शन मिळत जाईल तसं तसं तुम्ही एक स्टेप पुढे येणार. मग लोक काय करतात, एका ज्योतिषाकडे जातात, काही रिझल्ट नाही मिळालं की लगेच ज्योतिष बदलतात किंवा टॅरो रिडिंग कार्डमध्ये बदलतात की मला यांचं पटलं नाही. मग तसं करायचं नसते. ज्यांचा अनुभव चांगला आहे, ज्यांना ज्ञान चांगलं आहे, ज्यांची तुम्ही कारकिर्दी बघितली आहे की कशातनं कसे शून्यातनं संभराव्यामध्ये आलेले आहे, तर त्या लोकांना तुम्हाला फॉलो करायला काही प्रॉब्लेम नसतो. आणि त्यांना तुम्हाला विचारायची एकच वेळ गरज असते, आपोआप त्यांना कळते की आता तुम्हाला कुठं ठेवायचं आहे. आता काही मुली मला फोनवरती विचारलेल्या, मी त्यांना बघितलं पण नाहीये आणि त्यांना मी सांगितलं की तू मॉडेलिंग क्षेत्रामध्ये जा, तू या क्षेत्रामध्ये जा, तू हिरोईन बनू शकते. आज त्या टॉप लेवलच्या हिरोईन पण आहे आणि मॉडेलिंग क्षेत्रामध्ये ते अभिनय पण करतात आणि मोठ्या मोठ्या ब्रँडचे ते अँबॅसेडर आहेत. आणि त्यांना नुसतं एक फोनवरती गाईडलाईन दिलेलं, कारण कार्डमध्ये आलेलं की हे मीडिया क्षेत्र तुझ्यासाठी चांगलं आहे. मग कुठलं निवडायचं ते त्यांचं परत आपण काउन्सिलिंग घेतलं तर त्यांना कुठलं आवडतंय त्याच्यावरती कार्ड काढलं तर ते क्लिअर येतं. म्हणजे आता तुम्ही कशामध्ये करिअर करायचं हे क्लिअर याच्यामध्ये येतं. नक्कीच मॅडम, पण आता सध्या सोशल मीडियावरती सुद्धा जास्त लोक रिडिंग करतायत. हो, तर आता सोशल मीडियावरती मी बघितलं की 3 दिवसाचा टॅरोट कार्ड रिडिंग कोर्स, 299 रुपये फी, ऑनलाईन कन्सल्टेशन वगैरे. म्हणजे लोकांना यामधून भुरळ पण घातली जाते. आणि म्हणजे नेमकं काय, आपण कशा दृष्टीनं? थोडी वेळापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं की ज्योतिषशास्त्र आता हे धंदा झालेला आहे आणि ह्याला पैसे कमवण्याचं एक साधन म्हणून बघितलं जात आहे. आणि लोक ह्याला आता डिग्रीज लावून वगैरे तुम्हाला पण खूप मोठे मोठे डिग्री बॅनर्स करून मोठे मोठे प्रचारक बनवून थोडे पैसे इन्व्हेस्ट करून स्वतःला मोठे महारथी समजू शकतात. पण मला सांगा, एकच टॅरो रिडिंग 3 व्यक्तीला कसं लागू पडणार? आणि ते सगळं रेकॉर्डेड असते आणि ते पण थोडंसं फनी असते की तुमच्याबद्दल तुमचा पार्टनर काय विचार करतो. हे पर्सनल रिडिंग आहे, हे जाहीरमध्ये करायची गोष्ट नाहीये. तुमच्या घरामध्ये कोण आहे ते कसं वागणार आहे हे सगळं जाहीरमध्ये विचारायचं नाहीये. मग हे थोडंसं खेळ म्हणून बघितलं जातंय आणि ह्याचं आता सेल लागल्यासारखं झालंय. म्हणजे एक आपण म्हणतो की जी विद्या खूप चांगली असते ना त्याचा भ्रंश पण तेवढाच होतो. बरोबर. मग हे आता व्हायला लागलेलं आहे आणि त्याची तळतळ असते. मला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा, कारण आम्ही एवढे वर्ष मेहनत करून पुढे आलेलो आहे आणि हे लोकांना खूप छोट्या काळामध्ये युट्यूबवरती किंवा असं तुम्ही बघितलं तर त्यांना असं वाटतं की आम्हाला व्ह्यूज मोठे आहे म्हणजे आम्ही काहीतरी झालेलो आहे. पण हे सगळं टाइमपास आहे. पण ते लोकांना भुलवण्याच्या दृष्टीने ते व्हिडिओ बनवलेले असतात खरं तर, कारण त्या व्हिडिओचे टॉपिक पण तसेच असतात. हो. पण खरं तर तुम्हालाही समजा या विषयीचा कुठलाही सल्ला घ्यायचा असेल, कुठला प्रश्न असेल तर तुम्ही नक्कीच शिकलेल्या माणसाकडून आणि त्यामधल्या अनुभवी माणसाकडून घ्या, फसू नका. आज खरं तर मॅडम आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. त्यांनी 21 वर्ष या फील्डमध्ये काम केलेलं आहे आणि त्या खात्रीने आज कोल्हापूरकर आज त्यांच्याकडून अपॉइंटमेंट घेतात, त्यांना भेटतात, फोनवरती कन्सल्टेशन घेतात. खूप कोल्हापूरसाठी एक महत्त्वाची बाब आहे की कोल्हापूरमध्ये सुद्धा असं कोणीतरी आहे की खूप बाहेरच्या देशातली ही खरं तर
हिअरिंग आणि विद्या ही थेरपी म्हणायला काही हरकत नाही, पण त्याचा सुद्धा अभ्यास करून आपल्या लोकांना, आपल्या सोसायटीला, आपल्या समाजाला, आपल्या समाजातल्या महिलांना कशा प्रकारे यातनं मदत करायची हा विचार करणं, ह्याचा अभ्यास करणं आणि ह्यातून काम करणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे असं म्हणायला काही हरकत नाही. एक सोपं तुम्हाला सांगते, तुम्हाला काही औषध उपचार करायचा असेल, एखादा आजार झाला असेल तर तुम्ही CPRच्या ठिकाणी जाणार का तज्ञ डॉक्टरकडे जाणार? क्लिअर, तज्ञ डॉक्टरकडे जायला पाहिजे. आणि तज्ञ डॉक्टर तुम्हाला जे काही सल्ला देणार ते समजा खर्चिक असेल किंवा तुम्हाला दीर्घकालीन असेल, पण तो तुम्हाला बरं करण्यासाठी असणार ना. आणि CPR मध्ये कसं आहे की खूप गर्दी आहे समजा, म्हणजे असं जनरल CPR एक नाव आहे, नुसतं जनरल मध्ये कुठं किंवा अशा ठिकाणी की जे तुम्हाला स्वस्त पडते, तिथून तुम्हाला हिलिंग मिळेल, नो डाऊट, डॉक्टर ते पण आहे, परंतु ते दीर्घकाळ आजार बरा नाही होणार. परत थोड्या दिवसानं परत तो आजार उद्भवेल, परत तुम्हाला डॉक्टर बदलावे लागेल. त्याच्यापेक्षा एकदाच तुम्ही तज्ञाकडे गेला तर तज्ञ तुम्हाला लास्ट लॉंग पर्यंत कधी होणार नाही तसा उपाय देतो. तर मॅडम, मी मगासपासून बघतोय की तुमच्या हातामध्ये खूप अंगठ्या आहेत आणि विशिष्ट प्रकारचे खडे आहेत. हो. तर मग ज्या पद्धतीने टॅरोट कार्ड रीडिंग सुद्धा लोकांची मदत करते त्यांच्या समस्यांच्या मध्ये, मग हे खडे इतके तुम्ही घालण्याचं कारण काय, आणि हे तुम्हाला कशा प्रकारे टॅरोट कार्ड रीडिंग असेल किंवा हे स्टोन्स असेल कशा प्रकारे मदत करतं मॅडम? चांगला क्वेश्चन आहे. हे जे खडे आहे ते आणि हे जे ब्रेसलेट्स आहे ह्याच्यामध्ये रिअल खडे आहे, हे ब्रेसलेट्स मध्ये क्रिस्टल्स आहे. माझा क्रिस्टल वरती खूप चांगला अभ्यास झालेला आहे आणि माझं फर्मचं नाव पण क्रिस्टल टॅरोट हाऊसच आहे. आणि मी क्रिस्टल वरती जास्त भर देते कारण जमीन इथनं येणारं रत्न आहे, त्याला नॅचरलिटी आहे, त्याला कलर पण नॅचरल आहे, त्याचा रंग नॅचरल आहे, त्याची एनर्जी नॅचरल आहे. मग ते तुम्ही जेव्हा ॲब्झॉर्ब करता किंवा हातामध्ये घालता, अंगठी घालता, पॅन्डल घालता, तर ते क्रिस्टल वरती जेव्हा सूर्याची एनर्जी पडते, सूर्यामध्ये प्रकाशमध्ये गेला, कुठं लाईटमध्ये गेला, तर ह्याच्यावरती जे किरणं पडतात ती किरणं परावर्तित होऊन तुमच्या बॉडीमध्ये ते कलर थेरपी म्हणून काम करतात. मग त्या तत्वाची तुमच्यामध्ये कमतरता असेल, तुमचे 7 चक्राज आहे, त्या चक्रामध्ये समजा तुमचा एखादा चक्र बिघडलेला आहे, तर तिथं त्या कलरची एनर्जी पाहिजे आहे, तर ते टॅरो रीडिंगमध्ये बघून आम्ही सजेस्ट करू शकतो की तुम्हाला हा चक्र डॅमेज आहे आणि या चक्राची हिलिंग तुम्ही एकतर हळदीचं दूध प्या, नाहीतर सिस्टिंग स्टोन घाला, नाहीतर पुष्कराज घाला, असे काही काही उपाय असतात. माझं घालण्याचं एक कारण असं आहे की मी खूप शौकीन आहे आणि मला क्रिस्टल्सवरती अतिप्रेम आहे आणि मला वेगळे वेगळे क्रिस्टल्स घालायचं माझ्या कुंडलीमध्ये लिहिलेलं आहे की मला सगळे ग्रह सूट होतात. आणि या शास्त्रामध्ये जेव्हापासून आल्यानंतर मला असं वाटतं की एक पहिचान पण आहे. नक्कीच. आणि त्या पहिचानेसाठी पण मला आवडते. आणि एक आहे की जेव्हा मी टॅरो रीडिंग करते तर सगळीच व्यक्ती काय पॉझिटिव्ह येत नसतात, त्यांचे काही दुःख असतात, खूप स्ट्रेसमध्ये असतात, काही मुली पळून गेलेल्या असतात, काही लोकांचा त्रास असतो, नवरा बायकोचं पटत नाही. त्यावेळी ते लोक आपल्याला जेव्हा सांगतात की मला हा त्रास आहे, तर तो नेगेटिव्ह एनर्जी आहे, ते मला थ्रो करतात. मग ती नेगेटिव्ह एनर्जी मी ॲब्झॉर्ब करू नये आणि रिटर्नमध्ये मला पॉझिटिव्ह त्यांना द्यायचं असेल तर हे क्रिस्टल्स खूप वर्क करतात. ह्याच्यामध्ये परावर्तन करण्याची खूप ताकद असते आणि हे तुम्हाला सूर्यप्रकाशामध्ये गेले की आपोआप एनर्जाइज होतात आणि त्याला तुम्हाला परावर्तन करायला वेळ मिळत नाही, तुम्हाला आपोआपच ही एनर्जी लगेच तयार होते आणि तुम्ही पॉझिटिव्ह राहता. समजा मीच पॉझिटिव्ह नाही राहिले तर माझं घर, परिवार, काम कसं पॉझिटिव्ह राहणार? आणि आम्हाला हे पॉझिटिव्ह राहण्यासाठी क्रिस्टल्स वगैरे धारण केलं तर त्याचा रिझल्ट खूप चांगला मिळते. मॅडम, मग खरं तर क्रिस्टल्स खूप प्रकारचे असतात. समजा एखाद्याची परिस्थिती थोडीशी बेताची आहे असं म्हणूया आपण, मग त्याच्यासाठी किंवा ज्यांना लोकांना खर्च परवडत नाही काही गोष्टींचा, तर त्यावेळी त्या लोकांसाठी काय उपरत्न किंवा असा काही उपाय आहे का याच्यामध्ये? हो आहे. कसं आहे, हे क्रिस्टल्स महाग नसतात. पहिली गोष्ट, खूप सामान्यांना परवडणारे असतात आणि त्याची एनर्जी ओरिजिनल असते, म्हणजे ते मेड नसतात. काही यंत्र वगैरे असतात की आपण प्लास्टिक मध्ये बनवतो, काही चिप्स असतात ते प्लास्टिक मध्ये असतात. मग प्लास्टिक कुठून येते, कसात ते बनलं हे आपल्याला माहित नाही आहे आणि मोस्टली ते सगळं कचऱ्यामधनं रिसायकल होऊनच आपल्याकडे येत असतं. त्यामुळे हे सगळं वापरण्यापेक्षा क्रिस्टल वापरलेले कधीही चांगले. आणि आता तर स्विच नंबर्स खूप चाललेले आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता की माझ्या ह्याच्यावरती एक नंबर्स लिहिलेले आहेत. हे नंबर आहे आणि ह्याच्या पाठीमागे सिम्बॉल आहे. तर हे सिजिल म्हणून एक सिम्बॉल असतात, त्याला जिबू सिम्बॉल्स म्हणतात. आणि हे सिम्बॉल म्हणजे आकाशात तरंगणारे एक व्हायब्रेशन आहे. ते तुम्ही हे जर हातामध्ये धारण केलं, तो नंबरची एनर्जी तुम्ही हातावरती लिहिली किंवा धारण केली तर ती फ्रिक्वेन्सी तुम्ही ओढून घेता. नक्कीच. मी कुठेतरी वाचलेलं आहे
की एव्हरीथिंग इज व्हायब्रेशन्स आणि फक्त ते तुम्हाला कॅच करता यायला पाहिजेत आणि स्वतःला आपण तितकं सात्विकरित्या तयार करणं सुद्धा गरजेचं आहे त्या व्हायब्रेशन्स कॅच करायला. आणि अशाच क्रिस्टलसाठी म्हणजे हे जे क्रिस्टल्स आहेत मॅडमनी ज्याप्रमाणे मगाशी सांगितलं की क्रिस्टल्स हे खूप महाग नसतात, सर्वसामान्यांना गरीब लोकांना परवडण्यासारखे असतात. मग हेच काम क्रिस्टल स्टोन हाऊस या माध्यमातून मॅडम गेली 21 वर्ष करतायत. सो तुम्हाला सुद्धा क्रिस्टल्स जर हवे असतील, क्रिस्टल्स बद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही मॅडमना संपर्क करू शकता. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे मॅडमनी की क्रिस्टल्स हे जास्त महाग नसतात, ते सर्वसामान्यांना आणि गरीब लोकांना सुद्धा परवडू शकतात, इतक्या कमी किमतीला ते मिळतात. आणि हेच काम ते क्रिस्टल्स टॅरो हाऊसच्या माध्यमातून गेली 21 वर्ष करतायत. तर मॅडम मला एक सांगा की कोणत्या प्रकारचा वर्ग किंवा कोणत्या प्रकारचे लोक किंवा कोणत्या प्रकारचे प्रश्न तुमच्याकडे जास्त उपस्थित होतात? येणारा वर्ग सिनेस्टार आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर्स लोक आहे, वास्तुतज्ञ आहे, जे लोकांना खूप मोठी बांधकाम करायची आहे, नवीन काही फॅक्टरी फाउंडेशन करायची आहे, तर ज्यांना जास्ती गरज आहे तसे सगळे लोक येतात. ह्याच्यामध्ये राजकारणी पण बाकात नाही आहे, राजकारणी लोक पण येतात, त्यांची मार्गदर्शन बरोबर होते. हरणार का जिंकणार एका मिनिटात सांगू शकते. म्हणजे त्या पद्धतीची तयारीला सुद्धा लागायला खरं म्हणजे. आणि असे बरेचसे अनुभव पण घेतलेले आहे. 2014 पासून प्रिडिक्शन केलेलं आहे, ते आजपर्यंत बरोबरच गेलेलं आहे. समजा एखाद्या राजकारण्याला समजा सांगण्यात आलं की बाबा नाही तुम्ही जिंकणार नाही आहात, व त्यावेळी काय त्यांची भावना असते? त्यावेळी मी सरळ सांगते की उभा राहू नका, कार्ड पॉझिटिव्ह नाहीये, तुम्ही उभा राहिला तर पैसा वेस्ट होणार आहे. आणि काही असे पण घडलेले आहे की मी ज्यावेळी नको सांगितलं की तुम्ही या इलेक्शनला थांबू नका, नाही कार्ड बरोबर, आणि तुम्हाला अपयश येण्याची शक्यता जास्त आहे. कारण समोरच्याचे पण आपण जेव्हा कार्ड्स बघतो ते जास्त पॉझिटिव्ह असले तर मला त्यांना गाईड करावं लागतं. मग काही लोक म्हणतात की आम्हाला लोकांचा दबाव खूप आहे, आम्हाला पैसे पण खूप घालायचे आहे, मग आम्ही थांबून तर बघतो. मग थांबून बघतात पण अपयशच येतो आणि नंतर सांगतात की मॅडम तुम्ही सांगितलेलं बरोबर होतं. तर मॅडम मला सांगा की डॉक्टर केतना सेठ यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटीचा मंत्र काय? कारण मी आल्यापासून बघतोय मॅम तुमची स्माईल, म्हणजे तुम्ही खूप स्माईल करताय आल्यापासून, खूप पॉझिटिव्हिटी मला आज या स्टुडिओमध्ये सुद्धा जाणवते. खूप वेळ झालं मी या स्टुडिओमध्ये तुमच्यासोबत आहे, तर तुम्ही सांगा की पॉझिटिव्हिटीचा एक्झॅक्ट मंत्र काय तुमच्या मते? सिक्रेट एकच आहे की जे आतनं खुश आहे ते बाहेरनं खुश आहे. आतनं जर तुम्हाला समाधान नसेल, चिडचिड असेल, ईर्ष्या असेल, क्रोध असेल, कुणावरती फार जेलसी असेल, माझ्यासारखं कोणच नाही हा इगो असेल, तर तुम्ही खुश राहू शकत नाही. तुम्ही पण सर्वसामान्य माणूसच आहे, मी पण त्याच्यातलीच आहे. एक देवी कृपा आहे, ईश्वराची कृपा आहे की मी थोडंसं वेगळं काहीतरी करते आणि माझा हेतू असाच असतो की मी लोकांना मदत करते. आणि सतत हसल्यामुळे माझी एनर्जी पॉझिटिव्ह असते आणि असं पण मला हसायला खूप आवडतं. हसल्यामुळे खरं तर आपली एनर्जी डबल होते असं. हा, आणि काही लोकांना असं आहे की तुम्ही नुसतं हसला तरी आमचे अर्धे दुःख कमी होतात. मग हे एक औषध पण आहे ना, मग मी फ्रीमध्ये देते. खरं तर SP9चा हा स्टुडिओ आणि हे ऑफिस कायम बिझी असतं. म्हणजे एवढं की बाबा आता यायचं आहे, बातम्या तयार करायच्या आहेत, बातम्या काढायच्या आहेत, परत व्हिडिओज करायचे आहेत, न्यूजचे बातम्या द्यायच्या आहेत, परत इंटरव्ह्यू घ्यायचे आहेत. पण रोज म्हणजे दम नसतो अक्षरशः इथल्या कुठल्याही एम्प्लॉयच्या जीवाला. पण आज खरोखर इथं खूप शांत वाटते आणि खूप रिलॅक्सिंग सिच्युएशनमध्ये आज हा इंटरव्ह्यू व्हायला लागलाय आणि ती पॉझिटिव्हिटी सुद्धा आमच्याकडे आज रिफ्लेक्ट होते असं म्हणायला काही हरकत नाही. आणि असंच आहे की जे आपण लोकांना देतो किंवा जे आपण लोकांना देऊ ते आपल्याला रिटर्न कर्माजमध्ये मिळते. जर तुम्ही कोणाला खुशी दिली तर खुशी मिळणार, प्रेम दिलं तर प्रेम मिळणार, ईर्ष्या दिली तर ईर्ष्या मिळणार. आणि कर्माज वर्क करत असतात. तुमचे कार्मिक कर्म पाठीमागचे जर संचित कर्म आपण ज्याला म्हणतो ते जर वाईट असेल तर कितीही या जन्मामध्ये कष्ट केले आणि तुम्ही सुधारायचा प्रयत्नच नाही केला तर तुम्हाला ते कर्म पिच्छा सोडत नाही. म्हणजे तुमचे पाठीमागचे कर्म आहे त्याला कट कसं करायचं, त्याच्याबरोबर कनेक्शन कॉर्ड कट कसं करायचं ते पहिला शिकायला पाहिजे. की जे मी घेऊन आलोय मागच्या जन्मापासून ते मला कट केल्याशिवाय पुढचा जन्म कसा चांगला होणार, ही वर्तमान स्थिती कशी बदलणार. मग वर्तमान स्थिती बदलायचं असेल तर स्वतः पहिला बदलायला पाहिजे. स्वभावामध्ये बदल हा खास गरजेचा आहे. तो स्वभाव जर तुम्हाला नडत असेल तर तो स्वभाव बदलू नका. लोक म्हणतात की ह्याचा हा स्वभावच तसा आहे, तो माणूसच असा आहे, पण कुठेतरी सुरुवात केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नसतं काही वेळी.
ते लोक काय करतात, ज्यांना असं माहिती आहे की माझा स्वभाव असा आहे म्हणून घरातले लोक माझ्याकडून घेतात, मला रिस्पेक्ट मिळतो म्हणून ते लोक त्या स्वभावाचा जास्त जास्त सराव करतात आणि जास्त लोकांना भीतीमध्ये ठेवतात. मग माझ्याकडे किती कपल्स येतात, त्या कपलमध्ये हाच तर प्रॉब्लेम आहे, इगो क्लॅशेस. लेडीज पण कमवते, जेंट्स पण कमवतो, मुलांना पण करिअर करायचं आहे, पण इगो क्लॅशेस की नवरा आणि बायको एकामेकाला रिस्पेक्ट करत नाही. नवऱ्याला बायकोची जळण आहे, बायकोला नवऱ्याची जळण आहे. मग हे जेव्हा घरामध्ये असेल तर पुढे कुठं जाणार, फॅमिलीच पुढे जाणार नाही ना. मग हे सगळं सोडायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही हे सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठेही यश येणार नाही. मग दर दर की ठोकरे खाना नसीब नाही लिखा है. बरोबर आहे अगदी. तर मॅडम मला सांगा की टॅरोट कार्ड रीडिंग तर आपण करतोच या ठिकाणी, पण खरं तर मॅरेज काउन्सिलिंग आणि करिअर काउन्सिलिंग हा सुद्धा पार्ट मी तुमच्या सेशन्समध्ये ऐकलेला आहे. हो, त्याबद्दल सुद्धा एसपी9च्या दर्शकांना ऐकायला आवडेल. करिअर काउन्सिलिंग मध्ये काय असतं की तुम्हाला एखादी दिशा पाहिजे असेल की मी इंजिनियर होऊ का, कॉमर्स करू का, आर्ट्सला जाऊ का, मी सोशल मीडिया करू, ॲनिमेशन करू. मग हे सगळं तुम्हाला कुंडली आणि टॅरो कार्ड दोन्ही बघितलं तर तुम्हाला कळेल की तुम्हाला कुठल्या ग्रहाची महादशा आहे, अंतर्दशा आहे. आणि हे सगळं जर माहीत नसेल, टॅरो कार्डमधनं एका मिनिटात उत्तर येते की तुम्ही कुठल्या दिशेला जाऊ शकता. प्लस त्याच्या पुढचं उत्तर अजून तुम्ही गेला पण नाही आहे, परंतु जेव्हा कार्ड असं आपण ओपन करतो आणि बघतो, जजमेंट घेतलं तर मला 3 कार्डमध्ये आन्सर मिळतं की हे जर या क्षेत्रामध्ये गेलं तर हा सक्सेस नक्की होणार. मग आम्ही गाईड करतो किंवा मी गाईड करते की या क्षेत्रामध्ये तुम्हाला संधी आहे आणि त्यांना विचारते की तुला काय आवडते, तुला कुठे करिअर करायचं आहे. मग तो जो म्हटला की मला ह्या क्षेत्रामध्ये आहे, काही वेळा मी किती मुलांना डॉक्टर करायचं होतं, कार्ड बघितलं आणि सांगितलं की हे फिजिकल तुम्हाला होणार पण नाही, आर्थिक स्थिती पण बरोबर नाही आहे, तुम्ही चेंज करा. आणि खरोखर त्यांनी चेंज करून आता त्या मोठ्या जागेवर आहे ना की ते डॉक्टर झाले असते तर झाले पण नसते, त्यांच्या पैसा आणि वेळ दोन्ही वाया गेला असता. म्हणजे एकदा गाईडलाईन घेतली तर याच्या माध्यमातून तंतोतंत गाईड मिळते. मी साखरपुडा झालेल्या कपलला, लग्न झालेल्या कपलला त्या दिवशी सांगितलंय की डिवोर्स होणार. मग हे कार्ड बघितल्यावर ती एनर्जी लगेच कळते की हे पुढे जोडी जाणार आहे का नाही. मग काही लोक माझ्याकडे येतात लग्न करायचा अगोदरच विचारायला, आणि हे कंपल्सरी आहे. एकदा टॅरो रिडिंग तुम्ही जर केलं लग्न करायचा अगोदर तर तुम्हाला त्या पार्टनर बरोबर किती निभेल हे क्लिअर मी सांगू शकते. आणि हे जर विचारून केलं तर तुम्ही धोके टाळू शकता. किती किती मॅरेजेस आम्ही नाही म्हणून पाठीमागं घेतलंय आणि ते पुढचे इतके इतके वाईट बातम्या त्यांना मिळाले. ते म्हणतात की मॅडम जर तुम्ही हे लग्न आमचं करायला नाही म्हटलं नसता तर मी आता खड्ड्यात पडले असते. म्हणजे हे पण अनुभव खूप चांगले आलेले आहेत. खरं तर या तिन्ही कार्ड्समधून जितके डिटेल्स दिसत आहेत तितकं असं वाटतं की समोरच्याचे सगळे व्यक्तिमत्वातल्या सगळे पैलू आणि समोरच्याची असणारी परिस्थिती, त्याचं ग्रहमान, सगळ्याच गोष्टी यामधून आपल्याला रिफ्लेक्ट होतात. हे कार्डची काय जादू आहे मला माहित नाहीये, पण या कार्डमध्ये जे चित्र येतात, जे आपल्याला इंट्युशन येते, तर त्या माध्यमातून मी जे गाईड करते ना ते एक दैविक कृपाच आहे की मला इतकं कळतं आणि मी ते लोकांना सांगता आणि तंतोतंत असं होतं. आता हे समजा वर्ल्ड कार्ड आलेलं आहे, हे तुम्हाला कार्ड दाखवते, वर्ल्ड कार्ड आहे. तर काही लोक मला विचारतात की माझ्या मुलग्याला मी विदेश पाठवू का नको. आता माझ्याकडे त्याची टाइम नाही, कुंडली नाही, डेट नाही, प्लेस नाही, काय नाहीये, त्याची मुलगी आली आहे, काही गरज नाही. पण मला जर हे कार्ड आलं तर मी 100% श्योर असते की तुम्ही त्या मुलग्याला विदेशला पाठवा. ह्या कार्डामध्ये गॅरंटी आहे. आणि वर्ल्ड कार्ड आलं किंवा त्याच्या बरोबर त्याचे पॉझिटिव्ह कार्ड आले तर मी त्यांना सांगते की तुमची मंजिल तिथंच आहे. इव्हन काही मुली लग्नाला विचारतात की माझा पार्टनर कुठल्या दिशेला मिळणार, आणि समजा हे कार्ड आलं तर मी सांगते फॉरेनला जायची तयारी करा. आणि खरोखर त्या मुली फॉरेनमध्ये आहे, सेटल आहे आणि सुखी आहे. खूप लोक या माध्यमातून तुमच्याशी आजपर्यंत कनेक्ट आहे. हो हो. आणि असं नाहीये की एकदा विचारलं आणि सोडून टाकलं. ते लोक त्यांची लाईफची जर्नी आता ह्याच्यावरती डिसिजन घेतात. आता असं नाहीये की लग्न झालं की त्याच्यानंतर त्यांचे प्रश्न सुटले, त्याच्यानंतर त्यांना बेबी प्लॅनिंग करायचं आहे, घर घ्यायचं आहे, शहर बदलायचं आहे, वेगळं राहायचं आहे, एकटं राहायचं आहे, नवऱ्याचं जॉब चेंज करायचं आहे, हे सगळे प्रश्न येतातच. मग ते कंटिन्यू राहिल्यामुळे मी त्यांना प्रॉपर गाईड करते आणि त्या टप्प्यानं ते लोक जातात. किती लोकांना मी कोल्हापूर सोडा म्हटल्यानंतर सोडून आता पुण्यामध्ये सेटल आहे. म्हणजे हे वेळ होती की ते विचारायला, आणि मी सांगितलं की तुम्हाला आता हे गाव सोडायची वेळ आलेली आहे, तुम्ही मुवमेंट ऑफ रेसिडेंट्स करा, हे कार्ड पण आहे त्याच्यामध्ये, आणि केल्या त्यांना फरक पडलाय. तर मॅडम टॅरोट कार्ड्स बद्दल मी
माहिती घेत असताना मला एक तुमच्याच माहिती पत्रकातनं किंवा मी जिथं जिथं सर्च केलं इंटरव्ह्यूच्या आधी तुम्हाला इन्व्हाइट करण्याआधी, तर मला एक स्पिरिच्युअल हिलिंग नावाचा एक खूप महत्त्वाचा पार्ट असं आपण त्याला म्हणूया, तो मला त्यामध्ये दिसून आला. तर याबद्दल सुद्धा तुम्ही आमच्या दर्शकांना सांगा की काय एक्झॅक्ट स्पिरिच्युअल हिलिंग पार्ट आहे. सांगते. स्पिरिच्युअल हिलिंगमध्ये कसं असतंय की तुमची एनर्जी कुठं डिस्टर्ब आहे, कशामुळे डिस्टर्ब आहे, काय तुमच्या पोटामध्ये जात आहे, त्याच्यावरती आपण काउन्सिलिंग करतो. त्यांचा आहार काय आहे, त्यांचं वागणं कसं आहे, त्यांना कुठलं व्यसन तर नाही आहे ना. आणि हे जेव्हा माहीत पडतं मग त्याच्यातनं कार्ड बघून मी हिलिंग करते की तुम्हाला हे जर वस्तू सोडली तरच तुम्हाला पुढे जाऊन यश येणार आहे. आता काही लोकांना, जे माझे मुसलमान क्लायंट आहे, त्या लोकांना मी खूप सांगितलं की तुमचे काम तटलेले आहे कारण तुम्ही रोज बळी घेता, रोज तुम्ही नॉनव्हेज खाता. तुम्ही थोडे दिवस बंद करा आणि नंतर बघा की तुमच्या कामामध्ये काही फरक येतो का नाही येतो. काही लोकांनी असे उपाय केले, माझं ऐकून त्यांनी ते सगळं बंद केलं. जे 3-3 वर्ष काम अडकलेलं 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी गुड न्यूज आलेले आहे आणि आता ते शुद्ध शाकाहारी झालेले आहे. वाह, खूप चांगली गोष्ट आहे. हे पण आहे ना की तुम्ही कुणाला बळी घेता तर तुमच्या बळी कोण ना कोण असं पण घेणार आहे कर्मावर. नक्कीच कर्म नावाचा खूप मोठा फॅक्ट आहे यामध्ये. तर मॅडम, आपली जी फर्म आहे क्रिस्टल टॅरोट हाऊस, तर यातून कुठल्या कुठल्या प्रकारचे क्रिस्टल्स आपल्याकडे आहेत आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे क्रिस्टल्स असतात, काय काय त्याचा उपयोग असतो, कशासाठी घालायचे असतात ते? एकतर वास्तूमध्ये क्रिस्टल्सचा खूप उपयोग होतो. जेव्हा वास्तू बघायला जाता तुम्ही, तेव्हा वास्तूमध्ये काही दोष असेल तर समजा तुम्हाला तोडफोड करायची ताकद नाहीये. आता तोडफोड करणं एवढं इझी पण नाहीये. म्हणजे एखादा दरवाजा, समजा एखाद्या चुकीच्या ठिकाणी दरवाजा तयार केलेला आहे, बेडरूम एखाद्या चुकीच्या दिशेला आहे, किचन असेल किंवा हे, म्हणजे तोडफोड करायची गरज नाही, आपल्याला ते बदलायची गरज नाही असं तुम्ही म्हणताय. त्यावेळी क्रिस्टल्सचा वापर होऊ शकतो. त्याच्यामध्ये पिरामिड आहे, गोल्ड क्रिस्टल्स आहे, जी एनर्जी आहे त्याचा हिशोबानं तुम्हाला ते कॉम्बिनेशन क्रिस्टल्स तिथं ठेवले किंवा क्रिस्टल्सचं ट्री ठेवलं, जे मिळतात आता बाजारामध्ये, पण दिशा जर माहीत असेल आणि तिथं तुम्ही ठेवलं तर तुम्हाला त्याचं रिझल्ट खूप चांगलं मिळतं. आणि 9 ग्रहाचे 9 क्रिस्टल्स आहे. मग ते टायगर स्टोन असेल, एव्हेंच्यू स्टोन असेल, ग्रीन एमेथिस्ट असेल किंवा तुमच्या नीलम सारखं तुम्हाला ब्ल्यू सफायर असेल, तर ते सगळे स्टोन तुम्ही क्रिस्टल्सच्या माध्यमातून घरामध्ये हिलिंगसाठी वापरू शकता. आता घरामध्ये हिलिंग करायचं झालं तर तुम्हाला 7.5 आहे, मला राहूची महादशा आहे, तर मी तर आणि तुम्ही तर अंगठी घालणार, बरोबर आहे, चला आपलं काम झालं. पण वास्तूमध्ये जो दोष आहे तो कसा काढायचा? त्यावेळी आपल्याला तुम्हाला क्रिस्टल हिलिंग घरामध्ये करावं लागतं. मग काही ठिकाणी क्रिस्टल्सची रेमेडी करावी लागते, क्रिस्टल्स ठेवावे लागतात, पिरामिड्स ठेवावे लागतात. त्याच्यामुळे काही तुमचं अख्खं घर हिल होते. अशी काही वनस्पती आहे, त्या वनस्पतीची फ्रेम पण तुम्हाला नेम फेम प्रसिद्धी याच्यासाठी वापरली जाते. काही दुर्मिळ वनस्पती आहे, ते पण तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता. आणि जे समुद्रातले रत्न आहे, जे महालक्ष्मीला प्रिय आहे, जसं काय गमती चक्र, कवडी, आपण जे म्हणतो की काली कवडी, पिली कवडी, हे सगळे नॉर्मल उपाय आहे. त्याची पोटली करून किंवा ते तुमच्या बरोबर फिरवली तरी तुम्हाला यश त्याच्यामधनं येतं. मग वास्तूमध्ये आम्ही जमिनीमध्ये पण ते पुरतो. मग मी जमीनमध्ये वास्तूमध्ये ते हिलिंगसाठी पुरते. आणि हिलिंग नुसतं बॉडीचं नसतं, हिलिंग वास्तूचं पण असतं, तुमच्या वस्तूचं पण असतं. तुमच्या ज्या ज्या वस्तू आहे त्या तुमच्या हिलिंगमध्येच आहे. तुमचा मोबाईलचा काच तुटलेला आहे, स्क्रॅचेस पडलेले आहे आणि तो काच तुम्ही जर वापरत आहे, तोच मोबाईल वापरत आहे, तर तुमचं वास्तूचं हिलिंग आणि वस्तूचं हिलिंग दोन्ही बिघडलं. जिथं तो तुटलेला मोबाईल तुम्ही रात्री ठेवणार किंवा जवळ ठेवणार किंवा खिशामध्ये ठेवणार, त्या क्रॅक्समुळे तुमच्या कामाला पण क्रॅक्स येते. आणि आता लोकांना माहीत नाही आहे, पण हे फॅक्ट आहे. असं वाटतं की मी सारखं सारखं कुठं बदलू, सारखं मोबाईल पडतोच, पण मोबाईलमधनंच आता सगळी एनर्जी पास होते. आता 24 तास आपल्या हातात तो राहूच आहे. आणि राहू जेव्हा स्ट्रॉंग होतो आणि जो क्रॅक होतो त्यावेळी राहू बिघडतो. मग बिघडल्यानंतर तुमची कामं पण बिघडतात. त्वरित काच बदलून घ्यायचा. ते 100 रुपये खर्च येणार, पण आयुष्याचे जे मोठे मोठे काम अडकतात ते काच क्रॅकमुळे होतात. आणि हे कुणाला माहीत नाहीये. आणि हे सांगायचं काम म्हणजे हिलिंग काम आहे. हे हिलिंग आहे. आता तुम्ही वास्तूमध्ये तुमची खिडक्या, दारं तुटलेली आहे, खिडकीमध्ये चू 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 आवाज येते, दार उघडता बंद करताना घासतंय, त्याला ऑइलिंग नाही आहे, तर ती एनर्जी डिस्टर्ब आहे. मग त्याला हिल कसं करायचं? तर हिलिंगसाठी त्याला ऑइलिंग करा, काच बदलून घ्या,
पडदे व्यवस्थित कलरचे लावा. हे सगळं वास्तूमध्ये हिलिंग करता येतं आपल्याला. आणि मेंटली हिलिंग तर काउन्सिलिंग आहे. महत्वाचा पार्ट आहे हा. खिडक्या समजा जर खराब झाल्या तर त्याला आपण करू शकतो व्यवस्थित. एखादी वस्तू खराब झाली तर क्विकली आपण करू शकतो. पण एखाद्याची मानसिकता बिघडते. आजच्या लाईफस्टाईलमुळे लोकांना खूप स्ट्रेस आहे आणि स्ट्रेस स्वतः ओढावून घेतलेला आहे. जगात स्ट्रेस आहेच, अख्ख्या दुनियात आहे. आपल्या भारतामध्ये अजून युद्ध चालू नाही. जिथे युद्ध चालू आहे तिथं काय स्ट्रेस असेल त्याची तुम्ही कल्पना पण नाही करू शकत. ज्यांना घरदार सोडून पळालेले आहे त्यांच्या स्ट्रेसचा कधी विचार केलाय? त्यांची लोन, त्यांची आवडती वस्तू, कार सगळं सोडून, घर सोडून पळाले की नाही? आपल्यावरती ती परिस्थिती नाही आहे. तर आपल्याला नुसतं स्ट्रेस आहे तो फॅमिली स्ट्रेस आहे. आणि ते स्ट्रेस कमी करायचं स्वतःच्या स्वतःवरती आहे. ईर्ष्या कमी करणे, घराच्या गोष्टी बाहेर जास्त सांगू नये, गॉसिपिंग करू नये. मुली आता खूप व्यसनाधीन होत आहे. तर ते व्यसनाकडे झाल्यानंतर त्यांना मेंदूमध्ये क्षमताच नसते काय बोलतात आणि काय करतात. मग ह्या सगळ्यावर जर तुम्ही उपाय नाही केले तर मेंटल व्हायला आणि स्ट्रेसफुल व्हायला वेळ कुठे लागतो? आपणच स्वतःला आपल्याला मॅड करायला लागलेलो आहे आता. अगदी बरोबर मॅडम. या शो मध्ये एक प्रश्न मला विचारावासा वाटतं खूप महत्वाचा. भारताची परिस्थिती खूप आता सुधारत चाललेली आहे आणि भारताचं काय पुढे असणार आहे? कारण भारत महासत्ता होणार आणि खूप वरचे जे आपले आदरणीय प्रधानमंत्री जे आहेत ते खूप वेगळ्या लेवलला आपल्या देशाला घेऊन चाललेत. भारतीय माणूस आज जर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेला, कोणताही असेल, दुबई असेल, अमेरिका असेल, ते तिथं त्याला खूप रिस्पेक्ट देतात. हा मला सुद्धा अनुभव आलेला आहे. तो मला देशाबद्दल मी कार्ड मध्ये तुम्हाला एका मिनिटात उत्तर देते. आता हे भारताचं तुम्ही जे आपण म्हणतो प्रगती, हे व्हील ऑफ फॉर्च्यून कार्ड आहे. व्हील ऑफ फॉर्च्यून कार्डचं म्हणणं आहे की जलद गतीनं सगळं बदलायला लागलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथं नुसतं ज्ञान आहे. हे प्राणी पण पुस्तक घेऊन बसलेले आहे. अरे वा. हे बघा, हे प्राणी पुस्तक घेऊन बसलेले म्हणजे काय? हे प्राणी वैयक्तिक नाही आहे, हे एक सिम्बॉल आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे वर्गाचे लोक, अच्छा, श्रीमंत पासून गरीब सगळ्या वर्गाचे लोक आता अक्षर ज्ञान घेत आहे, ज्ञानी होत आहे, स्टडी करत आहे आणि एज्युकेशन मधनं पुढे जात आहे. तर हे भारताचं भविष्य आहे की व्हील ऑफ फॉर्च्यून लवकरच भाग्यचक्र बदलणार आहे. त्याच्या जोडीला दुसरं कार्ड भारतीयांना अजून सुवर्ण दिवस येणार आहेत असं म्हणाले विश्वगुरु. आता हे जस्टिस कार्ड, हा जस्टिस कार्ड कोर्ट कचेरीचा कार्ड आहे. जर तुम्हाला कोर्ट कचेरीचा काय प्रॉब्लेम असेल किंवा वैयक्तिक तुमचे कोण शत्रू असेल, तुमच्या रिडिंगमध्ये हे कार्ड आलं तर ह्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही अर्थ आहे. जर तुम्ही गुन्हेगार आहात, तुम्ही चूक केलेली आहे, तर हे जस्टिस कार्ड तुम्हाला दंड देतो. आज काही लोकांना दंड मिळालेला आहे. आणि तसं जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर जस्टिस करतो, तुम्हाला दंडातनं पण सुटका करतो. आता ह्याच्यामध्ये तुमच्या कर्माची भर आहे, कामाची भर आहे. कुठल्या प्रकारचे काम केले तर त्याच्यावरती रिझल्ट आहे. आता भारताचा प्रश्न जेव्हा आहे तर इथं भाग्यचक्र भारताचं मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. आणि जस्टिस आहे. खर्च जो व्हायला लागलेला आहे तो पॉझिटिव्ह आहे. आणि हा रोजगारचा प्रश्न खूप मोठा प्रश्न आहे भारतातला. हे रोजगारचा प्रश्न आहे. तुम्ही बघा, मोठी मोठी डिग्री घेतलेले लोक आता फूड बिझनेस मध्ये आलेले आहे. आणि हे प्रमाण खूप वाढलंय मॅडम. हो. आणि आता त्यांना असं वाटते की आपल्या हातामध्ये, आपल्या घरामध्ये एखादी कला जर कुणामध्ये असेल तर ती कलेला मान आपल्याला भारतमध्ये मिळत आहे. सध्या आता खूप लोक छोटे छोटे रील्स बनवून पण मॉनेटाईज होऊन किती पैसे कमवायला लागलेले आहे. तर त्यांच्यामध्ये तो टॅलेंट आहे. आणि गुगलवरनं किंवा असं तुम्हाला त्याचे पैसे पण मिळवायला लागलेले आहेत. आणि त्यांची घराची परिस्थिती बदलून टाकलेली आहे. मग तुम्ही रील्समध्ये बघा, भारताच्या रील्सच जास्त आहे. अगदी बरोबर. घरोघरी एक एक लेडीज, एक एक जेंट्स, एक एक मुलं आता रील्स मध्ये पडलेत. का पडलेत? कारण आपला भारत समृद्ध होत आहे. एक एक व्यक्ती छोट्या छोट्या वयामध्ये पैसे कमवायला शिकायला लागलेला आहे. मग हे प्रगतीच आहे. आणि हे भारताची प्रगती निरंतर होणार आहे. ह्याच्यामध्ये पण तराजू आहे. इथं बघता तुम्ही? अगदी बरोबर. इथं बघता तुम्ही? हो, दोन्ही कार्ड्स मध्ये तराजू आहे. मग हे बारीकाईनं लक्ष ठेवायला लागते की काय सिम्बॉल्स आलेले आहे. आणि हे जे सिम्बॉल्स आहे तो पेंटाकल सिम्बॉल्स आहे. पेंटाकल सिम्बॉल्स पृथ्वी तत्व आहे, स्थिरतेचं तत्व आहे. आणि ह्याला राशी जी आहे ती मकर राशी, कुंभ राशी आहे. त्यामुळे तुम्हाला स्थिर राशीकडे आहे. वायू वेगानं पळणारं काम आणि नंतर स्थिरता देणारं काम भारत करायला लागलेलं आहे. नक्कीच. आणि पंतप्रधान मोदी, नक्कीच. खरंच ज्या वेळेपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यभार हातात घेतलाय त्यावेळीपासून
देशाला एक वेगळीच गती निर्माण झालेली आहे असं म्हणायला काही हरकत आता तुम्ही हे कार्ड बघा, ह्या कार्ड मध्ये असं दाखवते की काही बंधन आहे ते मोडलेले आहे, काही रूढीचुस्त वाईट नियम होते जे बरोबर नव्हते ते इथं बदललेलं आहे आणि घराघरामध्ये खुशी आहे. म्हणजे हे जे त्यांनी काम केलेलं आहे तर त्यांच्या कामामुळे त्यांना बरीचशी लोकांनी बांधायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यावरती इतके आरोप आले, तरवारीच्या धारेवरती त्यांना बांधलेलं आहे आणि हे बंधन त्यांनी नेगेटिव्ह न घेता त्यांनी पॉझिटिव्ह घेतलेलं आहे. हे क्वीन ऑफ कप्स कार्ड आहे, म्हणजे मनाला लावणारी दुःखद घटना त्यांच्या बरोबर होत आहे, सारखं आक्षेप येत आहे, आरोप येत आहे, परंतु सिंहासनवर बसलेली लेडी आहे. आता हे जेव्हा सिंहासनवर बसलेली व्यक्ती असते त्याला एकदम मन समान ठेवायला पाहिजे, कितीही त्याला आरोप आले आक्षेप आले बॅलन्स हलून देणार नाही. मग ह्याच्यातले आपले मोदी आहे, त्यांचं बॅलन्स कधीही हलत नाही, ते स्थिर होतात. जेव्हा जेव्हा जास्त टीका त्यांच्यावर होते तेव्हा तेव्हा जास्त वेगानं ते काम करतात. आणि आत्ताच तुम्हाला असे काही काम करून दाखवलेले आहे की जे जगाला माहित नव्हते त्या ठिकाणी जाऊन बसले आणि अख्खं पर्यटन स्थळ बदलून टाकलेलं आहे. मग हे कर्म त्यांचं आहे. तिसरं कार्ड जे मॅडम आलेलं आहे, तुम्ही म्हणला की आनंदी गोष्टीचं कार्ड आहे, आनंदोत्सव साजरा होण्याचा क्षण आहे हा. 22 तारखेला आपलं राम मंदिर सोहळ्याचं उद्घाटन होत आहे, हे सुद्धा खूप अचूक या ठिकाणी ही घटना ओळखण्यात आलेली आहे. ह्याचं प्रिडिक्शन असं आहे, तुम्हाला क्लिअर सांगते. आता हे जे राम मंदिर झालेलं आहे त्याच्यामध्ये नुसतं फिरण्याचं नाहीये, हे तुम्हाला एक मनी ग्रोईंग प्लेस आहे. ह्याच्यामध्ये जे लोक इन्व्हेस्ट करतील, ज्याच्यासाठी ते लोक पैसे लावायला लागलेले आहे, हे सगळं रिटर्न तुम्हाला वर्ष 2 वर्षामध्ये सगळं खर्च निघून जाणार आहे. कारण विदेशी आकर्षण, रोजगार आणि विदेशी मुद्रामध्ये आपला इंडिया कमावणार आहे आणि ही संकल्पना खूप चांगली आहे आणि वर्षानुवर्ष ह्या स्टोरी टिकून राहणार आहे एका लोकांना की एक आयुष्याला चांगलं वळण लावण्यासाठी. एक भारतच असा देश आहे की ज्याच्यामध्ये सहनशीलता करायला शिकवलं जातं. नक्कीच. आणि हे त्यांचं प्रतीक आहे की ज्या लोकांनी अयोध्येमध्ये सहनशीलता करून पूर्ण राजपाट सोडून परत राजपाट मिळवल्याची जी घटना आहे ते तिथं घडायला लागलेली आहे. आणि आपला भारत महान होणार आहे, गॅरंटी आहे. पैशानं समृद्ध ते ठिकाण होताना दिसत आहे. म्हणजे हे जे काय घटना त्यांनी बनवलेली आहे 22 पासून पुढचे 10 वर्ष तुम्ही बघा त्या ठिकाणी काय काय परिवर्तन होते आणि भारत कुठे असणार आहे. नक्कीच मॅडम. मगाशी तुम्ही एक महत्वाचा एक पार्ट सांगितलं मला की तो जे आपण ग्रहस्थिती हिलिंग कशी करायची, मग तुम्ही घराबद्दल सांगितलं, तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनचं उदाहरण दिलं, घड्याळाच्या काचा सुद्धा फुटतात, सो ते उदाहरण दिलं. पण कोल्हापूरकरांना जरा गाड्यांचे शौकीन आहेत, गाड्यांवरती खूप प्रेम आहे कोल्हापूरकरांना. गाड्यांमध्ये सुद्धा असा काही प्रकार असतो का की आपलं वाहन, प्रिय असलेलं वाहन, त्याला आपण कसं हील करू शकतो? काय न्यूमरॉलॉजी ना, त्याच्यामध्ये न्यूमरॉलॉजी काम करते. आता तुमच्या बर्थडेटच्या जे टोटल होते किंवा मुलांक किंवा भाग्यांक, तो जो नंबर आहे त्या नंबरला अनुसरून जर तुम्ही फ्लॅट, वास्तू, जमीन, गाडी, स्कूटर, व्हेकल कुठलाही नंबर घेतला, इव्हन तुम्ही मोबाईल नंबर पण त्याच्यामध्ये घेतला, तर तो नंबर तुम्हाला ते ग्रह रेमेडी म्हणून काम करतात. आता काही लोक 4111 घेतात, काही लोकांचे 777 आहे, काही लोकांचे नंबर ट्रिपल वेळा असतात. मग हे जे त्यांनी कुणाला विचारून केलं असेल किंवा त्यांचा भाग्यात मुलाक एक असेल तर त्यांना हे सूट होतं. परंतु त्याच्याबरोबर कलर कॉम्बिनेशन, ते चालवणार कोण, कोणाच्या नावावरती आहे, हे फार मॅटर करतं. समजा काळा कलर घेतला आणि तुम्ही त्याला 1 नंबर लावला तर शनी आणि सूर्य द्वेष उत्पन्न होतं आणि ती गाडी ऍक्सिडेंट करते म्हणजे करते. मग तुम्हाला त्या तशाच विचार येणार की रात्रीचा प्रवास करूया, फास्ट ड्रायव्हिंग करूया, स्पीड मध्ये करूया, तुम्हाला अंधारमध्ये दिसणार नाही, प्रवृत्ती परावर्तित होणार, वाहन मध्ये बसल्या बसल्या पण तीच एनर्जी होते. आणि म्हणून वाहन मध्ये आपण भगवानाचे फोटो लावतो किंवा असं देवाचे मूर्ती लावतो, ते पण थोडंसं विरोधाभास आहे. कारण तुम्ही असल्या ठिकाणी देवाला रात्री ठेवून झोपता की जे लॉक आहे, त्यांना श्वास घ्यायची पण मोकळता नाहीये आणि गाडीमध्ये काय पण करत असतो आपण, त्यावेळी ते देव नाराज पण होतात. त्याच्यामुळे तुम्ही असे काही सिम्बॉल्स लावले गाडीमध्ये की जे पॉझिटिव्ह सिम्बॉल्स आहे, तर ते सिम्बॉलमुळे तुमच्या गाडीला स्थिरता, शांतता, ऍक्सिडेंट होत नाही, असे काही यंत्र आहे ते लावलं तर त्याचा परिणाम जास्त चांगला होतो. आज आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना टॅरोट कार्ड रीडिंग आणि ग्रहशास्त्र, क्रिस्टल स्टोन या माध्यमातून मार्गदर्शन आपण खूप चांगल्या पद्धतीनं केलं, त्याबद्दल मी SP9च्या सर्व टीममधून आपले आभार मानतो. आणि मी तुम्हाला आता एक कार्ड काढायला सांगते, काढा.
कारण आता आपल्या रीडिंग मध्ये जे एक एनर्जी आली आहे ती बघूया तुमच्यासाठी काय येते. हे बघा, आता हे तुमचं रीडिंग आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर जे काय वेळ आता स्पेंड केलाय, तर हे तुम्हाला देवाचं साईबाबाचं कार्ड आलेलं आहे. ह्याच्यामध्ये रॅन्डमली कुठले पण देवाचं कार्ड येऊ शकते, पण मेसेज चांगला असतो. स्थितियों को समझौता करना सीखे. बरोबर है. यदि समय आपके लिए अभी कठिनाई भरा है, किसी के कहे के हिसाब से न चले. बरोबर आहे. आता तुमच्या मनामध्ये तेच चालू आहे. बरोबर. अगले आगे चलकर अवश्य ही सब ठीक हो जाएगा. म्हणजे तुम्हाला ह्याच्यातनं काय मेसेज आहे की तुम्हाला पेशन्स ठेवायची गरज आहे. थोडं स्थिरता ठेवा, थोडं कूलडाऊन व्हा, जास्त लोकांचा सल्ला घ्यायचा नाही. अगदी बरोबर. तुम्हाला जे पटेल, जे तुमचं पोट भरेल त्याचा सल्ला बरोबर आहे. आता जे सल्ला देणार आहे ते तुमचे पोट भरणार नाहीये. अगदी बरोबर. कामामधनं आउट करणार पण पोट नाही भरणार. त्यामुळे जिथे आहे तिथं टिकून राहा, सगळं ठीक व्हायला लागलेलं आहे. ब्राऊन कलर, ब्राऊन कलर, हे जे कलर आलेला आहे तुम्हाला तो राहूचा कलर आलेला आहे आणि तुम्ही कॅमेरा समोर आहे. क्या बात आहे. बरोबर आहे. आज खरं तर हे प्रश्न म्हणजे अगदी माझ्याबद्दल सुद्धा लाईव्ह आपण बघतोय. हे राहूचा कलर आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला उपाय पण आहे की काच के कटोरे में नमक भरकर अपने शौचालय में रखे. कारण राहू कुठे ऍक्टिव्ह होतो? बाथरूम मध्ये. तुमचं जर बाथरूम स्वच्छ नसेल, घाण असेल, त्याच्यामध्ये वाईट स्मेल येत असेल, क्लिनिंग नसेल, कपडे अस्ताव्यस्त त्याच्यामध्ये पडले असेल, राहू ऍक्टिव्ह होतो. आणि त्या राहूला जर ऍक्टिव्ह करायचं असेल तर त्याला हार्पिक ब्ल्यू कलर किंवा कोल्ड ड्रिंक्स ह्यानं जर तुम्ही वॉश केलं तर तुम्हाला तो राहू पॉझिटिव्ह होतो. मग तुम्हाला पण तेच काम करायचं आहे. तुमच्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम जेवढे आहे ते क्लीन करायचे आहे, क्लिअर ठेवायचे आहे. आणि एखाद्या बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये तुम्हाला काचेच्या बाउलमध्ये सेंधा नमकचा खडा, फिटकरीचा तुकडा किंवा काही मस्टर्ड सीड्स जे घरगुती उपाय आहे ते तुम्ही ठेवले तर तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल आणि तुम्ही 8 दिवसामध्ये पॉझिटिव्ह होत आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. पॉझिटिव्हिटी, आज खूपच पॉझिटिव्हिटी आपण या इंटरव्ह्यू मधून, या मुलाखतीतून गेन केली आहे. अजून एक उपाय आहे. आपके घर की नकारात्मकता को दूर करना चालू करे. म्हणजे तुमचे जे नेगेटिव्ह वाईब्स तुम्ही घरी घेऊन जाता की माझं आज काय झालंच नाही, मला काय आज गेन झालंच नाही, मला आज बरोबर वाटलं नाही, ह्याला तुम्ही पॉझिटिव्ह थॉट करा की आजचा दिवस असा होता पण उद्याचा दिवस छान येणार आहे. रात्री झोपतानाच तुम्ही युनिव्हर्सला प्रे करा की माझा उद्याचा येणारा दिवस खूप पॉझिटिव्ह आहे, खूप आलादायक आहे आणि माझं लोकांबरोबर मैत्री आहे आणि मला पैसे मिळालेले आहेत. मॅडम, जाता जाता एक शेवटचा छोटासा एक मेसेज तुम्ही आज काय देऊ इच्छिता आताच्या तरुणांना, तरुणींना आणि महिलांना SP9च्या माध्यमातून? मेसेज तर मोठा होणार. मेसेज तुम्हाला संक्षिप्त मध्ये सांगते की एकतर तरुण वर्गाला आता पैसे कमवायची खूप होड लागलेली आहे आणि गरज पण आहे. कारण त्यांचे खर्च मोठे आहे, त्यांना महागड्या वस्तू पण पाहिजे आहे, लोकांना दाखवायचं पण आहे आणि काही लोकांना करिअरसाठी पाहिजे. ज्यांची परिस्थिती बेताची आहे ते लोक व्यवस्थित वागतात, पण थोडेसे पैसे जास्त घरामध्ये आल्यामुळे किंवा पॅरेंट्सनी सूट दिल्यामुळे जे लोक वाईट मार्गाला गेलेले आहे आणि उधळपट्टी चालू आहे त्यांनी बंद करायची गरज आहे. भारताचे युवान जर सक्षम नाही राहिले, सुदृढ नाही राहिले, नशाचा आहारी गेले तर समजा की विकास काय होणार आहे. दुसरी गोष्ट, स्त्रियांसाठी घरामध्ये स्त्रियांनी जर शांतता नाही ठेवली, किटकिट कमी केली आणि किटकिटच्या माध्यमातून टोमणे मारायचं बंद नाही केलं तर पुढची प्रगती घरामध्ये होत नाही. आणि मुलींना सासरी जायचं नसेल तर लग्न करू नका. कारण खूप मुली माझ्याकडे असे केस आलेले आहे की मी कमवते, मी 50,000ची मालकीण आहे, सासरी जाऊन पण मी कामच करणार, घरगुती काम करणार नाही, तर घरीच बसायचं, आई वडिलांचा कडेच बसायचं. कारण इथे माझ्याकडे इतके केस आलेले आहे की मुली सासरी जाऊन 1 ते 2 दिवसामध्ये परत येतात, 1-2 महिने राहतात कसं तरी आणि लगेच डिवोर्स केस फाईल करून लाखो रुपयाची उधळपट्टी चालू आहे. हे एक बॅड मेसेज आहे की असं कुणी पॅरेंट्सनी पण वागू नये आणि मुलींनी पण वागू नये. आणि मेन आपल्याला ओल्ड एजचे लोक आहे त्यांच्याकडे भरपूर ज्ञान आहे, त्यांच्या जवळ बसायला कुणाला वेळच नाहीये. बरोबर. त्यांच्या जवळ बसला नाही तर ते त्याला तुम्हाला ज्ञान, उपाय, औषध, उपचार काही देऊ शकणार नाहीये. थोडा वेळ त्यांच्या जवळ बसा. ज्यांच्या घरात वृद्ध आहे ना ते लोक अमीर आहे. नक्कीच, खरोखर. ज्यांच्या घरात पॅरेंट्स आहे ते लोक सुखी आहे आणि ज्यांच्या घरात पॅरेंट्स नाही आहे त्या लोकांना दिशाहीन व्हायला वेळ लागत नाही. थोडंसं भीती पॅरेंट्सची घरामध्ये असणं गरजेचं आहे युवा वर्गाला. आणि एवढी पण सूट घ्यायची नाही की ज्याच्यामध्ये आपली मर्यादा ओलांडली जाते. बरोबर. थोडंसं सहनशीलता जर आपण या आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वाढवली, बॉस कठोर आहे,
आई कठोर आहे, बाबा कठोर आहे, आम्हाला डिसिप्लिन मध्ये सगळं करायला सांगतात, झोपून देत नाही कोणासाठी आहे? तुमच्यासाठी काय आमच्यासाठी आहे? त्यांच्यासाठी आहे, त्यांच्यासाठी आहे. मग एवढं पॉझिटिव्हली जर घेतलं तर तुम्हाला नुकसान होत नाहीये. आणि मेसेज एवढाच आहे की सर्वात बेस्ट, कितीही विकट परिस्थिती असेल, चेहऱ्यावर स्माइल पाहिजे. एका स्माइलमुळे सगळे दुःख तुमचे नाहीसे होतात. करून बघा. नक्की स्माइल आणि पॉझिटिव्हिटी खूप महत्वाची आहे. आजच्या तुम्हाला या शो मधून दिसूनच आले असेल. तर बेस्ट टॅरोट आणि टॅरोट गुरु अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या या डॉक्टर केतना सेठ मॅडम यांनी आज खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला टॅरोट कार्ड रीडिंग, क्रिस्टल्स आणि ज्योतिषशास्त्र या संदर्भातलं खूप चांगलं, खूप छान, उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा डॉक्टर केतना सेठ यांचं आभार मानतो. आज आपल्या या SP9च्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल धन्यवाद मॅडम. तुमच्या पण चॅनलला खूप भरभराटी व्हावं आणि तुमचं चॅनल पूर्ण वर्ल्डमध्ये ग्रो करावं अशी माझी शुभकामना. आणि मी एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही जे काही काम करता ते मन लावून करा, प्रगती तुमची निश्चित आहे. तर मॅडम मला एक सांगा की ज्यांना भेटायला शक्य नाही आहे की येऊन अपॉइंटमेंट घेणं आणि भेटणं, तर त्यांच्यासाठी फोन किंवा ऑनलाईन कन्सल्टेशनची सुविधा आपल्याकडे काय आहे का? हो, नक्की आहे. ऑनलाईन सुविधा आहे, व्हिडिओ कॉलिंग आहे आणि तुम्ही अपॉइंटमेंट बुक करून माझा वेळ घेऊन तुम्ही व्हिडिओ कॉलिंगवरती पण तुमचं विचारू शकता. एखादा क्वेश्चन असेल त्याला पण लिटिल नॉमिनल फी आहे, ते पण तुम्ही विचारू शकता. महत्त्वाचं डिसिजन घ्यायच्या अगोदर जर तुम्ही कन्सल्टेशन घेतलं तरी पण यायची गरज नाही आहे. आला तर वेल अँड गुड आहे, तुम्ही मला आणि प्रत्यक्ष कार्डला बघू शकता. पण नसेल तरी पण तुम्ही टेलिफोनिक मार्गदर्शन जसं मी वर्ल्डमध्ये करते तसं करू शकता. तर मॅडम मला सांगा की आता आज या टीव्हीच्या माध्यमातून आज आपण लोकांशी बोलतोय आणि अजून कोल्हापूरच्या बऱ्याच टीव्ही आणि रेडिओमध्ये तुमचे शो सुरू आहेत. तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती काय तुम्ही सुरुवात करत आहात का, की आहे का तुमचं अकाउंट वगैरे? माझा सोशल मीडियाला अकाउंट आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, यूट्यूब आहे आणि त्याला तुम्ही फॉलो करू शकता. आणि वैयक्तिक प्रश्नासाठी तर तुम्ही पर्सनलच रीडिंग घेऊ शकता, कारण तुमचे व्हायब्रेशन्स मला कळायल्याशिवाय मी त्यांना गाईड करू शकत नाही. हा, पण फॅमिलीचा प्रॉब्लेम असेल आणि एका आईने पण विचारलं किंवा एका पॅरेंट्सने विचारलं, पूर्ण फॅमिलीबद्दल ती एक व्यक्ती विचारू शकते, कारण त्यांचं ब्लड रिलेशन असतं आणि ते लोक विचारू शकतात. तर येणाऱ्या काही दिवसातच म्हणजे 8 ते 10 दिवसामध्येच आपण दर आठवड्याला ही मालिका सुरू करतोय. टॅरोट कार्ड रीडिंगद्वारे सगळ्या समस्यांच्या वरती मार्गदर्शन या शो मधून होणार आहे, फक्त आणि फक्त SP9 मराठीवरती. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद. धन्यवाद.